नवी क्षितिजे नवी झळाळी, नवी ही अस्मिता नवी भरारी, नवी क्षितिजे नवी झळाळी. नमस्कार मंडळी, मी माईक टेस्टिंग करते तर बघू आवाज कसा येतो. ठीक आहे, आवाज श्री ठीक आहे. ओके, थँक्यू. मी मुंबईत पत्रकार म्हणून काम करत होतो आणि हे काम करताना काही निमित्ताने माझा संबंध आदिवासी भागाशी आला आणि मग मला असं वाटलं की या भागात या लोकांबरोबर राहण्यात आपल्याला खूप आनंद मिळाला. सुदैवाने मला जोडीदारही तशीच मिळाली आणि त्यामुळे आम्ही दोघंही या भागात राहायला आणि लोकांबरोबर राहताना आम्ही शिकत गेलो की जगणं म्हणजे काय. Vayam is a movement that believes in people and people reciprocate. This synergy between people and Vayam has worked amazingly. It has stopped distress migration of thousands of people. They got wages and they worked to rejuvenate their natural wealth. And now they do it on their own. Vayam has empowered Gram Sabhas. These village assemblies are making development decisions, choosing priorities, using government funds with transparency. Thousands of tribal farmers got their land rights, making their livelihood secure. For them, Vayam means freedom from fear. Hundreds of families are eating homegrown vegetables. Vayam and people have built thousands of water bodies. Planted new trees, protected forest from destruction, and are harvesting with humility. The forest, in memories of elders, their rich knowledge is flowing forward to the next generation. The forest food festivals are making this knowledge transfer tasty, spicy, and joyful. Vayam is in schools, connecting learning with surroundings. Learning by doing is taking education beyond school walls and books. Vayam and people are one. There is no us and them. After all, that's the meaning of Vayam. लोक वारंवार आपल्याला आठवण करून देऊ शकतात की चांगलं घडू शकतं, परिवर्तन होऊ शकतं, वाईट गोष्टी संपू शकतात आणि त्यामुळे आपली श्रद्धा आस्था ही टिकून राहते. हॅलो, नमस्कार. मूळच्या विदर्भातल्या आणि गेली 3 दशक बे एरियात स्थायिक असलेल्या राधा बगे या व्यवसायाने इंजिनियर आहेत, पण त्याचबरोबर त्या आई, पत्नी, सून, बहीण या विविध भूमिकाही अत्यंत आनंदाने पेलतात. त्यांचा साहित्यिक विचारांचा वारसा माहेर आणि सासर अशा दोन्ही बाजूंकडनं मिळालेला आहे. त्यांचा प्रभाव त्यांच्या वाचनाच्या निवडीवर, वाचलेल्याच्या लावलेल्या अर्थावरती, अन्वयावरती
आणि त्यातून मिळालेल्या सत्वातून जीवनाकडे कसं पाहायचं हा दृष्टिकोन अधिकाधिक निरोगी आणि व्यापक होण्यात त्याचा परिणाम झालेला आहे. नीरक्षीर विवेकाने आणि सजगतेने निवडलेल्या वाचनात मानसशास्त्र हा त्यांचा अत्यंत आवडता विषय आहे. याविषयी वाचायला आणि त्यावर मनन, चिंतन आणि चर्चा करायला त्यांना आवडतं. आणि म्हणूनच की काय, त्यांना मुद्रा ही मनोविश्लेषणात्मक कादंबरी भावली. तर आपण ऐकूया एका रसिक व्यक्तीच्या मनात भिजलेली कादंबरी त्यांच्याच आवाजात. म्युझिक सेटअप होईपर्यंत मी 1 मिनिट पॉज घेते. It was for his okay. नमस्कार मंडळी, मी राधा बगे. साहित्य अकादमी अवॉर्ड आणि जनस्थान पुरस्काराने सन्मानित श्रीमती आशा बगे यांची मुद्रा ही मला सगळ्यात आवडलेली कादंबरी आहे. पायानं अधू असलेल्या निरंजनीची नीरूची कथा मुद्रातून उमटत जाते. लहानपणी झालेल्या अपघातामुळे नीरूचा एक पाय अधू होतो, पण आपल्यातील अपंगत्वापेक्षा अभिजात सुरांचा मिळालेला वारसा हीच तुझी खरी ओळख. सुरांसह आपल्या गायक वडिलांकडून तिला मिळालेली ही एक शिकवण असते. फक्त दिखाऊपणा किंवा ग्लॅमरच्या मागे न जाता कलेचा केलेला सखोल अभ्यास या कादंबरीत अभिप्रेत आहे. नीरूची कथा कधीच कालबाह्य होणार नाही. सध्याच्या प्रचंड स्पर्धात्मक आणि बरेचदा सोनं पांघरून चिंध्या विकणाऱ्या मानसिकतेला ही कथा फार लागू होते असं मला वाटतं. कादंबरीत एका ठिकाणी नीरूच्या गुरु ललिताबाई पाराशर तिला म्हणतात, काही माणसंच अशी असतात नीरू की त्यांच्या आतला गाभा त्याला कधीच धक्का लागत नाही. आजूबाजूच्या पडझडीनं तो ढासळत नाही. तू तशी आहेस. हे वाक्य मला माझ्या सासूबाई आशा बगे यांच्या व्यक्तिमत्वाला अतिशय समर्पक आहे असं वाटतं. नीरूची कथा ही काही फार मोठ्या त्यागाची किंवा स्त्री शक्तीचा टाहो फोडणारी नसून आपल्या अंतस्थ जरे अधिक सघन करणारी आहे. तर या 300 पानी कादंबरीतील काही ठळक भागांचे अभिवाचन मी आता आपल्यापुढे सादर करते पुढील 40 मिनिटात. क्लासमध्ये बिहार सुरू होता. क्लास संपल्यावर बाबांनी भारवी कवीची गोष्ट नीरूला सांगितली, तिला एकटीलाच. भारवी हा संस्कृत कवी अर्थगौरवाकरता प्रसिद्ध. त्याचा वृद्धापकाळ जवळ आला, तो थकला, तेव्हा त्याने आपल्या 3ही कर्तबगार मुलांना जवळ बोलावलं. अंगणात आडवा उन्मळून पडलेला एक भला मोठा वृक्ष समोर होता. तिकडे बोट दाखवलं आणि विचारलं, हा महावृक्ष असा कोसळलेला पाहून काय वाटतं? मोठा मुलगा म्हणाला, मध्येच आडवा पडलाय, येणं जाणं कठीण झालंय. जरा सरकवून हे धूळ बाजूला तर केलंच पाहिजे. मधला मुलगा म्हणाला, या वृक्षाचे लाकूड ते महत्वाचे आहे. त्याच्या खोडाचा, फांद्यांचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे कुऱ्हाडीनं? भारवीनं थरथरत विचारलं. त्याशिवाय कसं? मुलगा म्हणाला. धाकट्याला विचारलं तर तो गंभीरपणे म्हणाला, नीरस तरुवर विलसती पुरतः. अनेक वर्ष रसपूर्ण असलेला, आपल्या पाना फांद्यांनी सावली दिलेला, आपल्या मातीतच खोल मूळ गेलेला हा श्रेष्ठ असा महावृक्ष आहे. हे साधे झाड नाही. त्याचे हे रूप त्याच्या गतवैभवाची साक्षच आहे. भारवीच्या चेहऱ्यावर स्मित तरळलं. बाबांनी ही गोष्ट त्यावेळी का सांगितली आणि तिलाच का सांगितली? बाबांनाही वाटत असावं का की त्यांच्या प्रतिभेचा कुणी वारसा चालवावा म्हणून? तिचा समग्र ओघ त्यांना अपेक्षित होता का? आणि नीरूची त्यांना काहीच खात्री नव्हती का त्यावेळी? नीरूला ही गोष्ट सांगून बाबा म्हणाले होते की दूरचं, नजरेच्या पार पलीकडलं कळून घ्यायची गरज वाटत नाही, कारण ती सगळी वाट फार सूक्ष्म असते.
पाऊस येतो तो समुद्रापासून, पण आपण म्हणतो तो मेघापासून येतो, कारण ती वाट लांबची, मेघ जवळचा, मधल्या वाटा कोण जाणतो? हाच असेल का त्या सगळ्याचा आरंभ बिंदू? ती तिचीच तर कथा होती. तिचा जन्म हा काही तो आरंभ नाही, तिचा तो अपघातही नाही. सुरुवात म्हणून वाटते त्याच्या कितीतरी आधी ती होऊन गेलेली असणार. पण काही एक सुरुवात असलीच तर कदाचित ही असू शकेल. बाबा तंबोरा लावतायत. अंगणात मुलांचा खेळ रंगला आहे आबाधुबीचा. नीरूला खेळ खेळता येत नाही, ती खेळ फक्त बघू शकते. बाबा त्यांच्या खोलीत तिला न कळणाऱ्या कुठल्या रागाचे स्वर घेतात. तो राग आहे हे पण तिला कळत नाही, ते फक्त बाबांचे गाणे असते. ती जवळ येऊन बसते. बाबा हसून म्हणतात, लाव, स्वर लाव. पुढची सगळी ओळख होण्याआधीची ही सुरुवात, हा आरंभ, किंवा यापूर्वीही झाला असेल तो आरंभ, तिनं तो पाहिलेला नाही. नीरूला आठवतं क्लासमध्ये केदार सुरू होता. नीरूचा आज काही केल्या स्वर लागेना. अंतर्यात बाबा षडजाला पोचले तेव्हा त्यांचा स्वर असा काही लागला की नीरू पाहतच राहिली. स्वरा आधी बाबांकडेच. त्यांचा देखणा, गोरापान, तांबूस चेहरा, कुरळे दाट केस, पद्मासन, डावा हात हलतोय, केदार जसा त्यांच्या चेहऱ्यावरच उमटलाय. त्या क्लासच्या लहानशा खोलीत दाटून भरलाय. बाबांनी नेहमीची चीज सुरू केली, कान्हा रे नंद नंदन. नीरूला साधा स्वर पकडता आला नाही. साधसही अपयश स्वतःच्या अधुपायातच बघायची तिला सवय लागलेली. तिनं त्या पायाकडे पाहिलं, त्यावरून हात फिरवला. त्याच वेळी आजीनं मधला दरवाजा बंद केला, त्रास होतो म्हणून. नीरूला तो अपमानच वाटला. त्या पायाकडे काय पाहतेस, सूर बघ नीरू, बाबा म्हणाले. क्लास मधल्या सर्वांसमोर, विशेषतः शेजारच्या मालविकासमोर बाबांनी तिच्या पायाचा उल्लेख करावा, ही गोष्ट तिला एकदम लागलीच. दुसऱ्या दिवशी सकाळची शाळा. एक पिरियड ऑफ होता आणि बाकीचे पिरियड झाले, त्यातही नीरूचं लक्ष लागलं नाही. वर्गासमोर एक झाड होतं. खालून पूर्ण निष्पर्ण, वर टोकाला कुठे थोडी पानं लागलेली. नीरूला कालचा केदार खुणावायला लागला. गुणगुण सुरू झाली. सरांनी तिच्याकडे रोखून पाहिलं, तसं नीरूनं स्वतःला आवरलं, पण आवेगात मावेना. वर पानं होती तशी खालूनही यायला लागली. वरपर्यंत पोहोचायचं होतं आणि आज ते कालच्या इतकं कठीण वाटलं नाही. नीरू घरी आली, दप्तर फेकलं. आजीच्या ताकिदीप्रमाणे शाळेचा युनिफॉर्म बदलून घरचा स्कर्ट घातला नाही. ती बाबांच्या खोलीत आली. आता क्लास नव्हता. तंबोरा गवसणीत बंद होता. तंबोरा तिला लावताही आला नसता, मग पेटीच काढली. स्वतःचा स्वर लावला, काळी चार. केदार सुरू झाला. तो तिच्या करताच असं तिला वाटलं. ती जणू तिची गातानाची, गाण्याची खास भाषा होती, अगदी तिचीच. बाबा केव्हा येऊन उभे राहिले हे तिला कळलंच नाही. ती थांबली तेव्हा समोर बाबा प्रसन्नच. तिचा केदार आता त्यांच्या डोळ्यातही बघता आला तिला. तर नीरू, तुझा केदार सुरू झाला होता, बाबा म्हणाले. त्याचा अर्थ तिच्या करता हे केदारचे सुरू होणे होते. वर्गातल्या केदारपेक्षा अगदी वेगळे, अगदी तिचेच. बाबांनी तिलाच म्हणून दिलेले असे काही. बाबा तंबोरा लावत. तिला स्वर लावायला सांगत, म्हणत, चांगला स्थिर लाव स्वर, स्वतःचा स्वतःला ऐकू आला पाहिजे. त्यांनी तिला तंबोरा लावायला शिकवला, पण तिला नेहमीच वाटत आलं की बाबांसारखा स्थिर, झाडाच्या थेट आतल्या मुळापर्यंत गेलेला स्वर लागायला प्रथम बाबांसारखी अशी बैठक जमायला हवी. पण तिला बसताना अधूपाय पसरूनच बसावं लागेल. जणू ती काही शरीराबाहेरची गोष्ट शरीराला चिकटलेली होती. कुठल्या आसन तर नाहीच, पण साधे दोन्ही पाय मुडकूनही तिला बसता येत नव्हतं. तिचा संकोच होईल. बाबांसारखं यायला हे असं काही मध्येच रोखतं असं वाटेल. बाबांच्या ते लक्षात आलं तेव्हा ते म्हणाले, नीरू, गाणं तुला शिकायचं आहे, गाणं तुला म्हणायचं आहे, त्याआधी शिकायचं आहे. त्याला पायाची गरज नाही, कान महत्वाचे. गळा आणि कान दोन्ही तयार करावे लागतात.
एकमेकांच्या साहाय्यानं. डोळ्यांची गरज नाही बघ, गाणं दिसतंच आपल्याला. डोळ्यांशिवाय दिसण्याचा आणि ऐकण्याचा संयोग होतो तेव्हा स्वर लागतो. वेदांनाही श्रुतीच म्हणतात माहितीये. बाबांनी त्यांच्या गाण्यातलं गाणं तिच्यापर्यंत येण्यातले सारे अडसर वेळोवेळी काढून पाहिले, पण पद्मासन घालून डोळे मिटून स्वर लावणारी त्यांची मुद्रा पाहिली की आतूनच वाटायचं तिला हे जमणं नाही. त्यांच्यासारखं बसताही यायलाच हवं. गॅदरिंग मध्ये नाचात नीरूला अर्थातच घेतलं नाही. मग ती मुद्दाम थांबून मुलींची प्रॅक्टिस पाहिजे. हातानं ताल देऊन डावा चांगला पाय लयीत हलवून तिला गाण्यात घेतलं. पण नाच म्हणजे काही वेगळीच गोष्ट. त्यातली लय ही कशी पूर्ण अमभर असायची. मग घरी आरशासमोर स्वतःच्या सगळ्या मर्यादेतच नाचाचा आविर्भाव करून बघताना तिला बाबांनी एकदा बघितलं आणि ते म्हणाले, अगं चांगली नाचतेस तू, एक्सप्रेशन किती चांगलं आहे ते बघ. पण बाबा, दोन्ही पाय चांगले असले तर किती मजा येत असेल ना. बाबांनी ते ऐकून घेतलं आणि ते म्हणाले, पण आपल्याला ती मजा काय करायची आहे. तुझं बळ तर तुझ्या गळ्यात आहे. तुला ती राजकन्याची गोष्ट माहित नाही का. कुठली गोष्ट बाबा. अगं बघ, ती राजकन्या एकदम अचानक बोलायची थांबते. पुण्याला कारण कळत नाही. किती मनवून होतं, दाखवून होतं, काय काय देऊन होतं, पण नाही म्हणजे नाही. मग तिनं उत्सुकतेनं विचारलं. सगळे परेशान. राजकन्या सकाळी खिडकीत येऊन थांबते. काही विशिष्ट वेळेपर्यंत ती खिडकीत थांबते, नुसती बसून राहते. संध्याकाळी राजवाड्याच्या सौधावर जाते. पुन्हा काही विशिष्ट गोष्टीची वाट पाहत थांबते. सूर्य बुडतो. आकाश केशरी तांबडे होते, आपल्या कुर्या धनश्री सारखे. माहितीये म्हणजे. हो, तुला अजून कुर्या धनश्री शिकवलं नाहीये. मी म्हणेन तेव्हा ऐक. तर सूर्यास्त होतो बघ. रेंगाळलेला उरला सुरला उजेडही संपतो. राजकन्या पुन्हा राजवाड्यात परत जाते. आणि एक दिवस ती सकाळी खिडकीत बसून कशाची तरी वाट पाहत असताना एक गुराखी पोरगा अगदी छोटा, तिच्याच वयाचा, गायीन मागून जाताना काही एक गाणं म्हणत जातो. त्याचे शब्द तिला अर्थातच नाही कळत. ती वर खिडकीत, तो खाली. ती खिडकीत स्थिर, खिडकीच्या चौकटीत. तो जातो हळूहळू खिडकीपासून दूर. त्या राजकन्येला त्याचं जाणं पाहत राहावंसं वाटतं. ते गाणं आवडतं खूप. तेच तिला हवं असलेलं गीत असतं. ह्यासाठीच होतं तिचं मुकेपण. तिच्या चेहऱ्यावर आता हसू येतं. ती त्या मुलाला मोठ्यानं आवाज देते आणि तिचं मौन सुटतं. बाबा, काय असतं त्या गाण्यात, तिनं विचारलं. अगं नीरू, गोष्ट इतकीच आहे. दुरून ते गुराख्याचं गाणं तिच्या कानी पडतं. तो गाई चरायला जाणार. हिरव्या मोकळ्या कुरणावर गाई चरायला सोडून मज्जेत दिवसभर वारा पीत हुंदडणार. आणि राजकन्या मात्र राजवाड्यात बंदिस्त. पण ती खाली उतरून धावत जाऊन आपल्या पायांनी त्या गुराख्याजवळ येऊ शकतेस ना. हो. मग तिला त्या गाण्याचे शब्दही कळू शकतात. हो ना. हो. पण नीरू, ही कथा त्या राजकन्याच्या पायाची नाही. इतक्या उंचावरून त्या गुराख्याचं गाणं तिला ऐकू येण्याची आहे. तेच नसतं आलं तर तिच्या पायांचा तरी काय उपयोग. बाबा म्हणाले. एकदा क्लास संपल्यावर नीरूनं विचारलं बाबांना, बाबा, परफॉर्मिंग आर्ट आणि तुमचा रियाज, किंवा तुम्ही नेहमी सांगता तसं तुम्हाला ऐकता पाहता आलेलं तुमचं, इतरांचं, कदाचित तुमच्या गुरूंचंही गाणं, यात फरक असतो का. ते त्यांनी ऐकून घेतलं आणि मग जरा वेळानं विचारलं, असं का विचारतेस तू. मला तसं वाटलं आहे. कुणाबद्दल त्यांनी विचारलं. तुमचंच गाणं ऐकून. बाबा प्रसन्नसे हसले. ते म्हणाले, नीरू, फरक आहे, फरक आहेच. गाणं, संगीत हे का अथांग जलाशयासारखं आहे आणि परफॉर्मन्स ही वेगळी गोष्ट. ते सादरीकरण आहे. अथांग पण कधी सादर करता येतं का नीरू. ते कळून घ्यावं अनुभवानं. जमलं तर त्याला स्पर्श करून पाहावा.
पण बाबा संगीत तर सादरीकरणाशिवाय व्यक्तही कसं होईल? कुठलीही कला नाही होणार, संगीतच का? पण मी संगीताबद्दल सांगू शकतो, तेही माझ्या पुरतं, की कुठल्याही गायकाचा एक संगीत विचार असतो. तो परफॉर्मन्स मध्ये सगळाच मूर्त होत नाही किंवा सतत नाही व्यक्त होत. माझी आई सांगत होती की पूर्वी, म्हणजे फारच पूर्वी, देवळातूनच गाणं आलं असलं पाहिजे. म्हणजे परफॉर्मन्सच. गायचं कुणासमोर, ऑडियन्स कुठला तर कुठलाच नाही. आपणच ऐकणार, आपणच सादर करणार. खरं म्हणजे ऐकणारा कुणी अमूर्तच, ती मनातलीच प्रतिमा. पण देऊळ कसं म्हणता तुम्ही बाबा? अब्दुल करीम खा साहेब, बडे गुलाम अली खा, फैयाज खा, हे तर केवढे दिग्गज. यांना कुठलं देऊळ? नीरू, देऊळ हे इथे प्रतीक होऊनच उभं राहतं. निर्मितीच्या क्षणी ऐकणाऱ्याचीही अपेक्षा न ठेवणारं निखळ निरंजन असं संगीत. एखादं उदाहरण द्या ना. मीरा, तिचं मत जाव जोगी, अगर चंदन की चिता रचणारी मीरा, ती चिता तरी कुठली? तिनंच रचलेली ना. तिच्या संगीताचा जन्म इथूनच तर होता. ती तिचं गाणं स्वतःच रचायची, स्वतःच नाचून गाऊन म्हणायची. बिनकरताल पखावस बाजे, मीरा म्हणाली आहे. याचा आध्यात्मिक अर्थ वेगळा होतो, पण मीरेच्या संगीताचा कस इथे शोधता येतो. अर्थात माझा हा संगीत विचार अंतिम समजू नको. तुम्ही वेगळा शोध घेऊ शकताच. नीरू बरोबरच तिच्या बाबांकडे संगीत शिकणारा राजशेखर हा एक विद्यार्थी असतो. तो व्हायलिन देखील शिकत असतो. बाबांनी त्यांच्याजवळचं सगळं नीरूला आणि राजशेखरला दिलं. ते लखनौहून नवीन बंदिशी घेऊन आले. सुहासुभ्राईची बंदिश, नायकी कागड्याचीही. ती बंदिश अनोखीच होती. असा सुभ्राई तिनं कधी ऐकलाच नव्हता. ते सगळं त्यांनी त्या दोघांना दिलं, हातचं काही राखलं नाही. पण तरी तिला वाटलं की काही द्यायचं राहिलंच आहे. कदाचित तिला आणि शेखरलाही ते घेता येत नसेल. काय आहे ते? राजशेखरला बाहेर पडायचं होतं. त्याला बाहेरचं जग खुणावत होतं, आकर्षित करत होतं. त्याच्या सरांनी दिलेल्या भांडवलावर त्याला झेप घेता येणार होती. त्याला अजून काहीतरी शोधायचं होतं. तू अजून थोडं थांबावंस असं वाटतं मला. बाबा त्याला म्हणाले ते त्याच्याकरताच. तो त्यांना नाही म्हणतानाही नम्रच राहिला. तो बाबांचा गुणी होता आणि आश्रितही. तू घाई करतोयस असं वाटतं मला. इथे शॉर्टकट नसतो. इथे आकर्षणाला स्थान नाही. हा रस्ता दीर्घ लांबच आहे, शेवटला टोक नजरेत न येणारा, बाबांनी सांगितलं. त्यानं ऐकून घेतलं, पण तो थांबला नाही. मधून मधून सरांकडे शिकायला येणार होताच, पण आता त्याला जायचेच होते. खरंच जाणार तू? नीरूनं विचारलं, वर गच्चीत संध्याकाळच्या अंधुक उजेडात. हो नीरू, सरांकडून शिकण्यासारखं आता काहीच उरलं नाहीये. ते पूर्णपणे थांबलेच आहेत. शेखर ती थरथरत म्हणाली, पण त्यांच्या बंदिशी त्या अनोख्या नाही. त्या मांडण्याची स्टाईल. बंदिशी म्हणजे गाणं का नीरू? माझ्याकरता ते तसं नाही. बाबा म्हणाले होते की बंदिशीत सगळा सागर भरलेला असतो. ती गाताना उलगडत जाते तेव्हा सागर आणि आतले सारे पाणी एकत्र होते. अथांगपणा हाच बंदिशीचा आत्मा आहे ना, ती म्हणाली. हे तुझे बाबाच म्हणाले ना. बाबांशिवाय दुसरं कोणी काय म्हणतोय हे तर तुला माहितीच नाही. ते तुला तरी माहिती आहे का? ती बाबांविषयीचं बोलणं सहन न होत म्हणाली. आज नसेल माहिती, पण ते माहीत करण्यासाठीच मी इथून जातोय, तो विलक्षण निर्धारानं म्हणाला. घरचे आंब्याचे झाड मोहराने नुसते डवळून गेले. हिरवी पानं त्या मोहरात लपून जात होती. थंडीचा ओला सुरला बहर पहाटे जाणवायचा. बाबा अशा पहाटेला गेले. 4:30ची वेळ डॉक्टरांनी सांगितली. तंबोरा लागत असावे, तो लावून झालाही असावा. तो स्वर पूर्ण स्वतःच्या आत भरून घेतला असेलही कदाचित. नीरूची आई ही एका सुप्रसिद्ध वकिलांची एकुलती एक मुलगी असते आणि तिचे बाबा म्हणजे त्यांच्याकडे येणाऱ्या पुजाऱ्यांचा मुलगा. त्यामुळे त्यांच्या प्रेमविवाहाला झालेल्या कडाडून विरोधामुळे
तिच्या आईवडिलांमध्ये नेहमी करता एक मानसिक अंतर पडतं. नीरूची आई बोलता बोलता तिला कधीतरी म्हणाली असते, पूर्वी मला कधी क्षणभर वाटायचं की घरच माझ्याकरता नसतं ना नीरू, तर मी तुझ्या बाबांबरोबर बाहेर पडले असते कदाचित, पण मला ते जमलं नाही. पण नीरू, तू या घरातून बाहेर पड. ती कुठे जाणार ती घर सोडून नीरूला वाटलं, पण ती काही बोलली नाही. ती तिथून उठलीच. नीरूची आई जाते आणि कॅश डिपॉझिट सगळे नीरूच्या नावाने ठेवते, पण घर मात्र ती नीरूच्या लहान बहिणीच्या नावाने ठेवते. नीरूला अतिशय वाईट वाटतं, कारण नीरू आणि तिची आई शेवटी बऱ्याच जवळ आलेल्या असतात. त्यामुळे नीरूला वाटतं की एवढी साधी गोष्ट आपली आई आपल्याला विश्वासात घेऊन सांगू नाही शकली. पण हळूहळू तिला जाणवतं की तिचे बाबा जन्मभर त्या घराचे आश्रितच राहिले. त्यामुळे आईने तिच्यासाठी घर न ठेवून तिचं आश्रित पण मात्र संपवलं असतं. आता नीरू घराबाहेर पडायचं ठरवते. तिच्या मनात नक्की काय असतं हे तिला कळत नसतं, पण मनासमोर अनेक वर्षांच्या प्रतिमा असतात. तिच्या लहानपणच्या अनेक आठवणींशी जोडलं गेलेलं पैठण, परळी वैजनाथ, कोणार्क ती फिरून येते. तिथलाच एक अनुभव. वैजनाथला सभागृह आणि गाभारा एकाच समान पातळीवर. एरवी शिवलिंग बऱ्याच ठिकाणी खाली पाताळात असतं, इथे तसं नव्हतं. उंची हात जणू वैजनाथाचा विशेष असावा, आणि ती देखील फक्त तिथल्या मेरू आणि नारायण पर्वताचीच नव्हती. इथे त्या उंचीलाच एक स्वर लाभलेला अननुभूतचा. नीरू सभागृहात खाली बसली. गुजरी तोडीचे स्वर घेतले. या तोडीत पंचम नाही. मारव अंगानं हा गुजरी तोडी घेताना तिला काय वाटलं, तिने तोडीतल्या कोमल गांधाराला षड्ज केलं तर मालकंस झाला, आणि मग मालकंस मधल्या गांधाराला षड्ज केलं तर दुर्गा झाला. नीरूला आजूबाजूचं भान नव्हतं. वाटलं की ईश्वरालाच केव्हा तरी वाटलं असावं की मी एक आहे अनेक व्हावं, तशी ही मूर्छना, एका गांधाराची अनेक रूप. हेच असेल का त्या सृष्टीचं रहस्य, एकातून अनेक होणं. अंतःकरणात काहीतरी सघन प्रकाशमय असं दाटून आलं आवेगानं. प्रहराच्या एका थेंबातून पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र होऊन पुन्हा मूळ प्रहरात येऊन मिळायचं त्या वेळचे सारे राग. पहाटेच्याच तोडीपासून पहाटेच्याच भैरवीपर्यंत एक सुरुवात एक शेवट असं नाहीच. आरंभ मध्य अंतातलं अंतरच पुसलं गेलं का इथे. म्हटलं तर रहस्याच्या ती किती जवळ होती, आणि म्हटलं तर खूप दूरही. या दरम्यानच नीरू आपल्या बहिणींबरोबर हिमालयाच्या ट्रिपला देखील जाऊन येते. तिथला प्रसंग. त्रिजुगी नारायणाचं मंदिर एका उंचीवर होतं. नीरूला वाटलं हिमालयातली सारी देवळं या निसर्गाचाच एक अंश होऊन उभी आहे. इथला निसर्ग हा खडा, रोखोक, निर्मम, अदम्य, तरीही सुंदर. निसर्ग हाच या देवळाचा आत्मस्वर. देवळं बहुतेक शंकराची, केदाराची. केदार म्हणजे उदार, दानी, सगळं देऊन टाकणारा. सारे एकजीवच इथे. मूर्ती वेगळी नाहीच त्यापासून. त्रिजुगी नारायणाचं देऊळ शंकर पार्वतीचं, म्हणून इथे जोडप्याने पूजा बांधायची होती. पण त्या तिघी एकट्या आलेल्या, आणि ती तर मुळात एकटीच होती. मन्नू म्हणाली म्हणून पूजा साहित्य घेऊन तिघी आत गेल्या, आणि पाय सांभाळून चालताना नीरूचा धक्का कुणाच्या तरी पूजा साहित्याला लागला आणि ते खाली सांडलं. सोबतची वयस्क बाई म्हणाली, दिखता नाही क्या? सॉरी, नीरू म्हणाली. त्या तरुण जोडप्यापैकी मुलीचा चेहरा उतरला, गोरा मोरा झाला. नीरूनं स्वतःचं पूजेचं तबक तिला दिलं. लंगडी है, जाने दीजिए, कोणीतरी सहानुभूतीनं म्हणालं. खूप वर्षांनी तो शब्द पुन्हा कानावर आला. नीरू हिमालयाला सन्मुख अशी उभी राहिली. लंगडी हा शब्द उच्चारला मोठ्यानं, पण तो खालीच गेला, वर आला नाही. एकदा दोनदा ती म्हणाली, लंगडी लंगडी. अगं तुझं काय सुरू आहे? आप्पी म्हणाली रागानं. तू नाहीयेस लंगडी बिंगडी? हो माहितीये मला, नीरू म्हणाली. अशी उंची समोर असताना कोणी लंगड, कोणी आंधळ असेलच कसं, नीरूला वाटलं. गुजरी तोडीचे स्वर तिच्या मनात उमटले. बाबांनीच रचलेली बंदिश ती गुणगुणायला लागली. शिवशंकर सुमिर रे मनवा,
शिवशंकर सुमिर रे मनवा, त्रिशूलधर चंद्र बहाल गंगाधर पिनाकी. सगळी शंकराचीच नावं गुंतलेली ती गुजरी तोडीची बंदिश त्रितालातली. या देवभूमीतली ही तिची पूजा तिला वाटलं. नीरूचा परतीचा प्रवास सुरू झाला. ती नेमकी कशा करता गेली होती? एकदम जावंसं वाटलं, सगळ्यापासून दूर आहे खरंच, पण ती रिक्त परतत नव्हती हेही खरंच होतं. तिला घराबाहेरचं जग कळत होतं आणि ती कशाची तरी सुरुवात होती. नेमकं बोट ठेवून सांगणं कठीण होतं, पण तो कदाचित कुठल्या तरी परिवर्तनाचा लहानसा बिंदू सुद्धा असू शकत होता. मंदिराच्या त्या प्राचीनतेत काही रहस्य होतच, गर्भित असं ते साथ घालत होतं. नीरून आपल्या बाबांच्या बोलण्यातून दिल्लीच्या विश्वेश्वर शास्त्रीजींचा उल्लेख बरेचदा ऐकला असतो. शास्त्रीजींनी बाबांचं गाणं ऐकलं असतं आणि बाबांनी शास्त्रीजींचं. त्यामुळे नीरूला वाटतं की दिल्लीशी आपला काहीतरी ऋणानुबंध आहे आणि ती दिल्लीला जायचं ठरवते. स्वतःची शिक्षिकेची नोकरी ही केवळ उपजीविकेचं साधन मानून नीरू दूर दिल्लीला येते. तिथे ललिताबाई पाराशरांकडे ती संगीत शिकायला सुरुवात करते आणि काही वर्षांनी विश्वेश्वर शास्त्रीजी तिला शिष्यत्व देतात. तेव्हा त्यांना नीरू विचारते की गुरुदक्षिणा म्हणून काय हवं? ते शास्त्रीजी म्हणतात की 3 वर्ष कुठेही बाहेर गायचं नाही. बाहेर म्हणजे टीव्हीवर किंवा बैठकीत. नीरू ती अट सहज मान्य करते आणि क्षेत्र संन्यासच घेते. स्वतःला संगीत साधनेत समर्पित करते. या दरम्यान ती एकदा राजशेखरच्या व्हायोलिन वादनाच्या प्रोग्रामला जाते. तिथला प्रसंग. राजशेखरचं नाव आता चांगलंच गाजत होतं. परदेशाचे दौरे तो करत होता. अनेक संगीत संमेलनात त्याचा सहभाग राहत होता. त्याच्या सिलीजचा अल्बम, त्याची सतारीशी जुगलबंदी असा तो सर्वत्र चमकत होता. तो स्टेजवर आला तर स्वतःच्या पूर्ण वलयासहच. त्याच्या सगळ्या आविर्भावात त्याला स्वतःबद्दलची असलेली ही जाणीव मुळीच लपत नव्हती. राजशेखरनं सुरुवात मारू बिहारनं केली. बिहारनं केली. तो चांगला तयारीनं वाजवत होता. त्याला दाद देखील मिळत होती. पण नीरूला मात्र वाटलं की कदाचित राजशेखर आपली मंत्रशक्ती हरवून बसलाय का? मध्यंतरापूर्वी त्यानं तिलक कामत मधलं नीर घरात कैसे जाऊ वाजवलं. त्यातलाही तो अभिजात गोडवा तिला हरवल्यासारखा वाटला. तिथे सारी कारागिरी होती असंच तिला वाटलं. नीरू अस्वस्थ झाली, पण ती काही बोलली नाही. ह्या करता राजशेखर सगळं सोडून गेला होता. पाठची सख्खी बहीण, पोरक्या बहीण भावंडांना वाढवलं ते काका काकू, इतके वर्ष शिकलेला निखळ निष्कलंक असा गाभ्यातला सूर कधी आठवतही नसेलच का त्याला? इतका कसा तो साऱ्यापासून दूर गेला? त्याचा ओघ त्याच्यापासून त्याच्यापर्यंत कुठून दुरातूनच आला नव्हता का? जशी गंगा कुठून दुरून येते, येताना सोबत काय काय घेऊन येते ते सारं स्वीकारूनही ती पुन्हा गंगाच असते ना. तसं नसेल तर हिमालयाच्या त्या देवभूमीतून वाहत तरी काय यायचं? कशासाठी? काय बदलतो म्हणजे काय? काहीतरी स्थिर, काहीतरी चिरंतन आहे. म्हणूनच आहे ना या साऱ्या पडझडीला अर्थ. काही वर्षांनी विश्वेश्वर शास्त्रीजींचं अपघाती निधन होतं. त्यानंतर नीरूला दिल्लीच्या एका संगीत संमेलनाचं आमंत्रण येतं आणि ती तिथे गायचं ठरवते. नीरूनं तंबोरे लावले. तंबोरा हलकासा सुरू होता आणि तिचा परिचय सुरू झाला. आप है निरंजनी महादेवकर. आपके पिता पंडित देवाशीष महादेवकर जी से आपने प्रारंभ की शिक्षा प्राप्त की. दिल्ली में कई सालों तक आपको ललिता जी का मार्गदर्शन मिला. पंडित विश्वेश्वर शास्त्री जी की तालीम आपको 3 साल तक मिली. शुरू करताना नीरू म्हणाली, मैं तोड़ी से शुरुआत कर रही हूँ. ये रचना मेरी गुरु ललिता जी पाराशर की है. नीरूनं ख्याल सुरू केला. विलंबित एक ताल आतिशजींनी ठेका धरला. भोर समीप सखी. शब्द आता ख्यालाच्या वजनानं आणि गतीनं प्रकट होत राहिले. 1.25 तासाच्या वर तोडी चालला.
बाबा, शास्त्रीजी आणि बाई संगीताचे 3 वेगवेगळे प्रवाह तिच्या तोडीत मिसळत चालले होते. ती थांबली तेव्हा आसपास तोडीच होता, तोडीचेच रंगरूप होते. बाहेरच्या उन्हालाही तोडीचाच रंग होता. हॉलमध्ये तोडीचाच गंध भरून राहिला होता. त्यानंतर तिनं सारंग घेतला. तो सारंगही वेगळ्या अंगानं उमटला. सारंग नंतर नीरू म्हणाली, अब गाने का समापन मैं संत तुलसीदास जी की एक रचना से कर रही हूँ. कहाँ की वसीयत है केनू है गमनवा, कहाँ की वसीयत है केनू है गमनवा, केनू ग्राम केनू धाम केनू कारण तुम त्यजो है भवनवा. नीरूनं तुलसीदासजींच्या शब्दांना स्पर्श केला. पती आणि लहान दीरासोबत वनवासाला निघालेल्या सीतेला त्या गावाच्या ग्रामवधू विचारतात. हळूहळू नीरू त्या ग्रामवधू, सीता, राम, लक्ष्मण सारे संदर्भ पार करून गेली. कुणीतरी तिला विचारत होतं, कदाचित तीच स्वतःला विचारत होती का, कुठे राहणं, आलीस कुठे, आपलं घर का सोडलंस आणि आता चाललीस कुठे, घरीच की पुन्हा एकटीच. पण तोही काळ सुटला. समोर अथांग पाणी होतं, त्याचा पार लागत नव्हता. ती थांबली तेव्हा टाळ्या वाजतच राहिल्या. तिचं लक्ष नव्हतं. नीरूचं हे गाणं तिच्या अधूपायाच्या कुठल्याही जाणीवेशिवाय होतं. नीरूला काही दिवसांनी विद्याधर आणि तिच्या बाबांच्या संगीत विद्यालयात शिकलेल्या काही विद्यार्थ्यांचं पत्र येतं. त्यांचं म्हणणं असतं की विद्यालयाला 50 वर्ष पूर्ण होणार म्हणून एक समारंभ करावा. त्यांनी नीरूला आमंत्रित केलं असतं आणि राजशेखरला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं असतं. नीरू आणि तिच्या दोन्ही बहिणी त्यांच्या मुलांसह त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. कस्तुरी स्टेजवर आली. तिला 25 मिनिटं दिली होती. पूर्ण पद्मासन घालून ती बसली आणि ताठ. नीरूनं लावून दिलेला तंबोरा घेऊन मागे अनु बसली. तंबोरा घेऊन गाण्याची कस्तुरीला सवय व्हायची होती. नीरूनं ओळख सांगितली, ही कस्तुरी, कस्तुरी राजहंस, पंडित देवाशिष महादेवकरांची नात, त्यांच्या मुलीची मुलगी. तिचे आई वडील दोघंही समोरच बसले आहेत. कस्तुरी तिच्या आजोबांचं गाणं गाते. सध्या फक्त सुरुवात आहे, आपण सांभाळून घ्यावे. नीरू समोर स्वतःच्या जागेवर जाऊन बसली. राजशेखर तिच्याकडे झुकून काही बोलला, पण नीरूचं लक्ष नव्हतं. तंबोरा सुरू झाला. कस्तुरीनं सवयीनं तिच्या कुरळ्या दाट केसांची एक वेणी समोर घेतली. मी केदारनं सुरुवात करते, माझ्या आजोबांचा केदार. तो मला माझ्या नीरू मावशीनं शिकवला. नीरूला वाटलं, काय गाई, कसं गाई, घेऊन तर नाही जाणार तो. नीरूचं लक्ष अस्थिर झालं. पोटात गोळा आला. तिनं पुन्हा स्वतःला समोर एकाग्र केलं. याच वयात, कदाचित याच्या थोडं आधीही तिला नाही का बाबांनी यमन गायला बसवलं होतं. मंडप असाच तुडुंब भरला होता. घ्यायचं कशाला उगाच. कस्तुरीनं मात्र निर्भय षड्ज लावला. षड्जावरून मध्यमावर ती सुरेख पोहोचली. 5-7 मिनिटांच्या आलापानंतर तिनं नेहमीची पारंपरिक चीज घेतली. कान्हा रे नंद नंदन परम निरंजन. ती चीज 10 मिनिटं गायली. तिच्या तानानं घेताच ती थांबली आणि मग नीरूनं सांगून ठेवलं होतं तसं म्हणाली, आता मी माझ्या आजोबांची बंदिश करते. तिच्या बोलण्याचा आवाजही विलक्षण गोड आला. सुमंतनं द्रुत एकताल सुरू केला. मेघ गगन आकाश. कस्तुरीनं चीजेचा मुखडा घेतला. तिला त्या चीजेचा अर्थ तरी काय करत असेल, पण ती त्या भावाशी एवढी एकरूप झाली होती की तिला पुण्याचे, समोरच्या श्रोत्यांचे देखील भय नव्हते. अंतर्यात कस्तुरी षड्जाला पोचली. केदार अनिह अरूप. केदारच्या दावर तिनं अंतर्याचा षड्ज तोलून धरला तेव्हा इथे तिथे केदारच भरून होता. कुठला नखरा नाही की कुठला आविर्भाव नाही. डावा हात मात्र सारखा वर खाली होत होता. ही लकब बाबांची, पद्मासनही बाबांचे. केदारशी एक जीव झालेला तो कोवळा चेहरा. नीरूनात खोलवर श्वास भरून घेतला. वाटलं कदाचित कस्तुरीचाच नाही तर तिचाही हा आरंभ असेल. बंदिशीचा सारा संभार पूर्ण करून कस्तुरीनं ताना सुरू केल्या. तान मात्र अजून थोडी कच्ची होती.
तशी केदारची पूर्ण समज घेऊन आलेली ती ताण, पण दाणे पूर्णपणे भरलेले नव्हते. तेही होईल हळूहळू. नावेनं फक्त काठस्थ सोडलाय, सारा प्रवाह पुढेच असेल. सारीच्या सारी गंगा येऊन समुद्राला एकदमच मिळून गेली असं कुठे असेल. पण तिचं येणं सुरू झालं मात्र. कस्तुरी नंतर राजशेखर स्टेजवर आला आणि त्यानं मारू बिहागनं सुरुवात केली. विलक्षण गोड राग. मारू बिहाग सुरू होता, पण त्याची खूप वेगवेगळी वळणं तिच्या आत सुरू झाली आणि ती केवळ व्हायलिनवरचीच नव्हती आणि तो फक्त मारू बिहागही नव्हताच, सारी मिश्रणच होती. यमन, केदार, गौडसारंग, सूर, मंदार, बिहाग, अगदी ती भैरवी, निरंजनी, नारायणी ती सुद्धा. हा असा मारू बिहाग बाबांनी एकट्याच स्वतः करताच जणू म्हटलेला, तिला किंवा कुणालाच शिकवायचा नसलेला. खरं तर श्रोतेही समोर नसलेला अंतस्थ गाभाऱ्यातला असा मारू बिहाग हा कधी कुणाला रेकॉर्ड करता नसेलच आला. एलिमेंट ऑफ म्युझिक कॅनॉट बी रेकॉर्डेड कुणी म्हटलं होतं हे. कुणाचं असणंही कधी कुणाला रेकॉर्ड करता आलं शब्दात, दृश्यात. बाहेर पाऊस कमी जास्त होत होता. त्याच्या कमी जास्त आवाजात मारू बिहाग मध्येच ऐकू येत होता, मध्येच आड होत होता. पण नीरूचं तिकडे लक्ष नव्हतं. जुनं दृश्य तरळतंय नजरेसमोर. 10-11 वर्षाचे बाबा आजी शिकवते केदार घराजवळच्या मारुतीच्या देवळात आणि नंतर नीरूच कुठूनशी येते. बाबांजवळ बसते, तिचा अधू पाय जरा पसरून. बाबांना तो पाय दिसत नाही, नीरूच दिसते आणि केदारच सुरू असतो. बाबा हसून म्हणतात, लाव, स्वर लाव. तिला वरचा षड्ज पकडता येत नाही, मग लक्ष अधू पायाकडे जातं. बाबा जरा तीव्रतेनं म्हणतात, पायाकडे काय बघते, स्वराकडे बघ नीरू. आणि आता पूर्ण पद्मासन घालून कस्तुरी बसली आहे. ताट, तोच गोरा तांबूस रंग, मोठे डोळे, कुरळे ताट केस, डावा हात होतोय वर खाली. कोवळ्या चेहऱ्यावर केदार जसा पूर्ण उमटून आलाय. दुसरं नवं देवाशिष्यच जणू. दिवस, महिने, वर्ष मागे सरतात, तालाची जाणीवही गळून पडते. तंबोऱ्याचा फक्त आवाज सुरू आहे, पण कुठून? त्या जुन्या जीर्ण विस्तीर्ण मारुतीच्या देवळातून की बाबांच्या त्या अखेरच्या भाड्याच्या घरातून? पण देवळाच्या घराच्या भिंतीच तर नाहीत. देवळाचे घराचे सारे आकार पुसत चाललेत का? काही कळत नाही. बाबा गात आहेत एकटेच की आजी गाते, पण कुठे? नर्मदेच्या घाटावर की गंगेच्या घाटाच्या तापलेल्या पायऱ्याही निघत चालल्या. नावेची शेवटली फेरीही संपली. सारी ये जा थांबली आहे की घाटे स्वतः प्रवाहात उतरलाय दिसे नासाच झालाय. तिथं आता ऐकायलाही कुणी नाही. सूर जसा आतूनच प्रकट होतोय आपल्या स्वरूपात. समोर पाण्याचा निशंक प्रवाह तेवढा वाहतोय. नीरूला वाटलं ती संपूर्ण प्रवाहाच्या आरंभाशी उभी आहे. तुम्हाला भावलेली कथा आम्हालाही अनुभवलेला दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण आता पुढचा प्रोग्राम लवकरच सुरू करतोय. ओंकार, जीवाचा मेटापेटा. त्याच्या आधी आपण फक्त एक
आपण ज्या NGOला सपोर्ट करतोय TMM कन्व्हेन्शन 2024 त्या NGOची एक क्लिप बघू आणि लवकरच आपण दुसरा प्रोग्राम करू. हे काम करताना काही निमित्ताने माझा संबंध आदिवासी भागाशी आला आणि मग मला असं वाटलं की या भागात या लोकांबरोबर राहण्यात आपल्याला खूप आनंद होतो. सुदैवाने मला जोडीदारही तशीच मिळाली आणि त्यामुळे आम्ही दोघेही या भागात राहायला आलो आणि लोकांबरोबर राहताना आम्ही शिकत गेलो की जगणं म्हणजे काय. Vayam is a movement that believes in people and people reciprocate. This synergy between people and Vayam has worked amazingly. It has stopped distress migration of thousands of people. They got wages and they work to rejuvenate their natural environment. And now they do it on their own. Vayam has empowered Gram Sabhas. These village assemblies are making development decisions, choosing priorities, using government funds with transparency. Thousands of tribal farmers got their land rights, making their livelihood secure. For them, Vayam means freedom from fear. Hundreds of families are eating homegrown vegetables. Vayam and people have built thousands of water bodies. Planted new trees, protected forests from destruction, and are harvesting with humility. The forest, in memories of elders, their rich knowledge, is flowing forward to the next generation. The forest food festivals are making this knowledge transparent, tasty, spicy, and joyful. Vayam is in schools, connecting learning with surroundings. Learning by doing is taking education beyond school walls and books. Vayam and people are one. There is no us and them. After all, that's the meaning of Vayam. चांगलं घडू शकतो, परिवर्तन होऊ शकतं, वाईट गोष्टी त्यामुळे आपली श्रद्धा ही टिकून राहते.
बरोबर आहे का? हो मी भेट चंदन 10 मिनिटच राहिले. H3 तिकडे. H3 ला कोण चाललो? भाडीचा नाही आता सुरू होतो जीवाचा मिनिट सुरू होतो. एक मिनिट. No, I think it's the... Why is it? Because she wanted it. Okay. At least she thought she wanted it, and then she didn't want it. So now I might have to get the ladder to move it back. Okay. Yeah. Can you please? Yeah. Thank you. Hello. Hi. कधी मी आले आता हे सगळे जात होते. अच्छा अच्छा. नाही म्हणजे आता आजच आले पहिला दिवस. होय का? अरे हो थँक्यू. हो मला आता मगाशीच सांगितलं. हो
त्यांनी आपले एकांकिका पाहिली हॅलो येतं व्यवस्थित हां दिस इज बेटर लोक डिस्ट्रॅक्ट झाले तर त्यांना समोर बघण्यात तेवढा आवाज येतोय का असं विचारतं हां नाही 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 आणि ह्याचा आवाज येतोय का हे जास्त रंगणी बेस्ट Yeah. Maybe more. It just gets rid of more. Yeah, I think this is.
सगळ्यांनी असतो. हॅलो, ऐकू येत आहे? नमस्कार. या कथाकथन, आता हा कथाकथन म्हणून याला, पण कथावाचन कथाकथन सेशनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपले पुढचे वक्ते लेखक आहेत डॉक्टर ओंकार कराडे. बाय प्रोफेशन आहे द सेमीकंडक्टर रिसर्चर. त्यांच्या नावावरती 100हून जास्ती पेटंट्स आहेत, पण त्याच्याबरोबरच ते लिखाण, वाचन हे सगळं व्यासंगही सांभाळतात. फिनिक्स ॲरिझोनाचं चॅनल आहे जे बनवतं शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व्हिडिओज, त्याचे ते को फाउंडर आहेत. त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या अनेक एकांकिकांना बक्षिसं मिळाली. असं अनेक तऱ्हेचा व्यासंग असतात. आपण जीवाच्या आट्यापिठाबद्दल ऐकलेलं आहे, पण ते आज नवीन कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस करतायत, मेटापिठा, आणि तो आपल्याला बरोबर शेअर करण्यासाठी मी त्यांना निमंत्रण करतो.
थँक्यू सुनील. ऐकू येते सगळ्यांना व्यवस्थित? तर बरंच होम ऑडियन्सच आहे, त्याच्यामुळे माझं जरा प्रेशर हलकं झालंय. तर आजची जी कथा आहे ही मराठी सायफाय कथा आहे. BMM 2024 मध्ये कथाकथन करतो काय बे असं म्हणून मला आयोजकांनी जेव्हा विचारलं तेव्हा मी म्हटलं की इथे बे एरियामध्ये आलेले सगळे हायटेक श्रोते असणार आहेत, तर त्यांच्यासाठी काहीतरी जगावेगळी कथा सांगावी. बहुतेक अॅरिझोनातच आलेत, पण हायटेक जरूर आहे. तर कथा सुरू करण्याच्या आधी एक प्रश्न की सध्याच्या जगात सगळ्यात मोठं व्यसन कुठलं आहे? दारू, सिगरेट, सोशल मीडिया, बरोबर. आपला स्मार्टफोन, टेक्नॉलॉजी जे आपल्याला आत ओढून घेते. म्हणजे ही जी टेक्नॉलॉजी हे सगळ्यात मोठं व्यसन आहे. आपण सोशल मीडियावर जातो आणि भान हटवून स्क्रोल करत राहतो. किती सोपं आहे ते. जगात 25 ते 30% लोक या व्यसनाच्या अधीन आहेत, लहान मुलं सुद्धा. तुम्हाला तर माहितीच आहे. 10 वर्षापूर्वी असले व्यसनी शोधून पण सापडले नसते. अशी टेक्नॉलॉजीच नव्हती. विचार करा अजून 10 वर्षांनी काय होईल. याच टेक्नॉलॉजीची वाट बनवणाऱ्या एका इंजिनियरची ही कथा आहे. या कथेत फोनचे मेसेजेस, कॉलचे रिंग वगैरे असे बरेच आवाज आहेत. त्याच्यामुळे ती जबाबदारी आम्ही घेतल्यामुळे तुम्ही तुमचे फोन निवांतपणे सायलेंट करा. मी तर म्हणतो साईडला ठेवूनच द्या आणि ऐका एक उत्कंठावर्धक सायफाय मराठी कथा, जीवाचा मेटापिटा. जरा मूड सेट करतोय. थोडीशी गंभीर कथा आहे. 28 जून 2034 विक्रम ऑफिसमध्ये काम करत होता. 2 रात्री जागरण केल्यामुळे त्याचे डोळे मिटत होते. 12ची प्रोजेक्टची डेडलाईन होती. काम जवळपास संपतच आलं होतं. इंडिया टीम कडून हा एक व्हॅलिडेशन कोड आला की झालं. इंडिया टीम म्हणजे आज जी जिंकली ती नाही, चांगलं काम करते, ही फारशी करत नाही. काम जवळपास संपतच आलं होतं. त्याने म्हटलं की हा एक कोड आला की झालं असं म्हणून त्याने इन्स्टंट मेसेज टाकला, पण अर्थात लगेच उत्तर आलं नाही. मग त्याने अर्जंटचा शिक्का मारून एक ईमेल टाकला आणि मोठा आळस दिला आणि खुर्ची मागे करून जरा डोके टेकवले. त्याला थोडी डुलकी लागते ना लागते तोच आवाज आला, अरे बापरे, क्रांताचा मेसेज आला असणार, खूपच उशीर झाला आज. त्याने फोन बघितला. डोनेट टू ब्लू का रेड टू सेव्ह द कंट्री फ्रॉम डूम्सडे असा मेसेज होता. इथे अजून त्याचं ग्रीन कार्डच झालं नव्हतं. त्याच्यामुळे त्याची डेटच करंट होत नव्हती. त्याच्यामुळे त्याला या लाल निळ्याशी काहीही कर्तव्य नव्हतं. त्याने वैतागून स्पॅम रिपोर्ट केले. विक्रम हा बे एरिया मधल्या खोटा मेटा नावाच्या कंपनीत नोटा छापत होता. अजून ग्रीन कार्ड झालं नसल्याने कंपनीसाठी एकनिष्ठता अनिवार्य होती. त्यातून त्याची बॉस देसी, नाव तिचं श्वेतर, तिला ही परिस्थिती चांगलीच माहिती होती. त्याच्यामुळे तिने त्याचा ओझ्याचा बैल करून टाकला होता. आता ग्रीन कार्ड रूपी हिरवा चारा समोर दिसत असल्यामुळे विक्रम पण नंदी बैल होऊन पडेल त्या कामाला बुगू बुगू म्हणून होकार देत होता. श्वेतल कायमच विक्रमच्या मानगुटीवर बसत असल्याने तिच्या नावाचं स्पेलिंग न बदलता त्याने SH वेताळ असं नामकरण केलं होतं. आता ही खोटा मेटा कंपनी काल्पनिक जगाची निर्मिती करायचा प्रयत्न करत होती. मेटा कॉलनी हे त्यांचं पहिलं प्रोजेक्ट. मानवी मेंदू मधली माहिती वापरून खऱ्या माणसांसारखी काल्पनिक पात्र त्यांच्याच स्वभाव गुणांप्रमाणे कशी वागतील हे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून घडवून आणणं या प्रोजेक्टमध्ये त्यांना साध्य करायचं होतं. खूप झालं ना टेक्निकल. बेसिकली सोप्या शब्दात सांगायचं तर AI ने खरं जग बनवता येऊ शकतं का याचा त्यांचा अभ्यास चालला होता. विक्रम एक निष्णात प्रोग्रामर होता. विरंगुळा म्हणून विक्रमने स्वतःच एक छोटस काल्पनिक जग बनवलं होतं.
मेटाकुटी नावाचं. विक्रमच्या डोक्यातलीच माहिती वापरून मेटाकुटी बनत होती आणि रोज बदलत होती. जणू काही विक्रमचं स्वप्न, पण व्हर्च्युअल रियालिटीने साकारलेलं, आणि जे विक्रम जागेपणी जगू शकत होता. मेटा कॉलनीमध्ये जे काही करायचं त्याच्यातले बरेचसे प्रयोग तो फावल्या वेळात मेटाकुटीमध्ये अवतार घेऊन करत होता. आज घरी जायला उशीर झाल्याने आपलं काही खरं नाही या विचारात विक्रम असताना त्याच्या लॅपटॉपवर कॉल आला. अर्थात श्वेतलचा व्हिडिओ कॉल होता. आता ही बया किती वेळ खाणार काय माहित असं म्हणून त्याने कॉल केला. गुड इव्हनिंग विक्रम, एक तातडीची मदत हवी आहे. एका टेस्ट केस मध्ये अनपेक्षित निकाल येत आहेत. मी तुला टेस्ट केस पाठवते, प्लीज बघ ती पटकन. उद्या काही प्रॉब्लेम झाला तर तुला माहित असायला हवं. आणि हो, लक्षात ठेव ही नवीन टेस्ट केस फक्त एकाच क्रमाने होऊ शकते. चूक झाली की पुन्हा पहिल्यापासून सुरू. थँक्स विक्रम असं म्हणून तिने कॉल कट पण केला. आजच्या शिळ्या बातम्या. मी ही केस मगाशीच मेटा कॉलनीमध्ये टेस्ट सेक्शन मध्ये रन करायला टाकली. त्याने स्क्रीनकडे बघितलं. 1 मिनिटात लोड होईल ही केस आणि तासभर तरी चालेल. ही केस पण आजच रन करायची म्हणजे कल्याण. आता झोप टाळण्यासाठी काहीतरी करायला हवं. चला मेटा कुटीत फेरफटका मारूया असं म्हणून त्याने डोक्यावरचा VR सेट ऑन केला. VR सेट कसला? टोपीच म्हणूया त्याला. छान स्टायलिश टोपी, विंटर कॅप सारखी. 10,000हून अधिक ब्रेन वेव्ह ट्रान्समिटर्स आणि रिसिव्हर्स त्याच्यात छान विणलेले. मेंदूच्या कुठल्याही भागाशी सहज संवाद साधून दृष्टी, श्रवण, स्पर्श, वास, चव या सर्वांची अनुभूती द्यायची क्षमता या टोपीत होती. विक्रमकडे या टोपीचे लेटेस्ट मॉडेल होते आणि तो जे स्वतः टेस्ट करत होता. विक्रमचा फोन पुन्हा वाजला. मेसेज होता, होजेच्या पार्टीला तुला केक आणि सिक्युरिटी की घेऊन यायचं आहे, सगळे वाट बघतायत. अभिषेकने मेसेज पाठवला होता. विक्रम एकदम घाबरला. म्हणाला, अरे बापरे, व्हीपीची पार्टी आज 28 तारीख. प्रोजेक्ट डेडलाईनच्या दिवशी काय पार्टी ठेवली याने. पण की नाही नेली तर पार्टीमध्ये डेमो कसा होईल. मेलो आता. AI पासून डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ही नवीन की बनवलेली होती. ती कशी काम करते तिचा डेमो होजे म्हणजे त्यांचा VP टीमला देणार होता. विक्रमने स्वतःहून ही जबाबदारी घेतली होती, त्याच्यामुळे आता काही पर्याय नव्हता. पण नेहमीप्रमाणे तो ते विसरून गेला होता. हातचं काम सोडून तो तडक निघाला. जाताना त्यांनी गाडीतून क्रांताला कॉल केले, पण तिचं काही उत्तर नव्हतं. मंडळाच्या नाटकाची आज पण प्रॅक्टिस असावी बहुतेक असं त्याला वाटलं. त्यांनी तिला व्हॉइस मेसेज ठेवला, होजेकडे पार्टीला चाललोय, उशीर होईल. एवढ्यात अभिषेकचा फोन आला. अरे आहेस कुठे, सगळेजण डेमोची वाट बघतायत रे. अभिषेक म्हणाला, विक्रम म्हणाला, आता काही खरं नाही. ड्राईव्ह करून जायचं म्हणजे 15 मिनिटं तरी लागतील आणि केक घ्यायला 10 मिनिटं धरली तरी अर्धा तास लागेल. अभिषेकने उपाय सुचवला, मी केक आणतो रे, तू ये लवकरात लवकर. अरिष्टाचं चिंतन करत विक्रम पोचला. रस्त्यावर गाड्यांची गर्दी होती. जरा दूरच गाडी लावून तो घराकडे चालू लागला. अभिषेकला तो फोन लावणार तेवढ्यात अभिषेकने मागून हाक मारला. अभिषेकच्या हातातला केक बघून त्याचा जीव भांड्यात पडला. दोघे जण आत गेले. आत विक्रमचं जोरदार स्वागत झालं. सगळेजण त्याचीच वाट बघत होते. होजेने पण त्याचं स्वागत केलं. विक्रम काम संपत असल्याने त्याला उशीर झाला हे होजेला कळलं असता. त्याने लगेचच त्याच्या हातात एक पॅक दिला आणि एका दमात संपायला सांगितलं. होजेने मेटा कॉलनीच्या टीमला मोठा बोनस मिळवून देण्याची शिफारस करण्याची घोषणा केली. विक्रमला काय सगळा शेण काढण्याची आयती संधी मिळाली. 2-4 पॅक मध्ये त्याला सगळ्या चिंतांचा विसर पडला. रात्री 11ला त्याची गाडी जरा रुळावर आली आणि अभिषेकने त्याला घरी सोडले. घराचं दार अनलॉक करायला त्यांनी फोन काढला. 7 नवीन मेसेजेस आणि 26 मिस्ड कॉल्स. मेटा कॉलनी टीम मध्ये कोणीतरी पेटलाय असं म्हणत त्यांनी दार उघडलं आणि आग तर क्रांताच्या डोळ्यात दिसत होती. काहीतरी मोठी गडबड झालेली दिसली आहे. विक्रमच्या डोक्यात शक्य चुकांची चक्र वेगाने सुरू झाली. आज अॅनिव्हर्सरी होती की काय, का बर्थडे होता.
का नुसता डिनरचा प्लॅन होता? अर्थात आठवत काहीच नव्हतं. इथे क्रांता सुरू झाली. तुला काही वाटतच नाही. खोटामेटामध्येच जाऊन राहतो तू आणि तुझा लॅपटॉप. त्याच्याशीच का नाही केलं लग्न? आणि पुढची 2-4 मिनिटं तार सप्तकात हा आकांत चालू राहिला. तेवढ्यात विक्रमचा फोन वाजला आणि मेसेज आला. विक्रमने हळूच क्रांताची नजर चुकून हा मेसेज पाहिला. डेडलाईन तोंडावर आल्याने कस्टमर टीम वैतागली होती. एक ईमेल आलेला असेल तर 2च मिनिटात काम होणार होता. पण समोर गोळीबार चालू होता. आणि गोळीबार चालू असताना ना कामाचं सुचत होतं ना गोळीबाराचं कारण कळत होतं. ऑफिसचा फोन अवेळी वाजल्याने आता गोळीबार बंद होऊन त्याच्या जागी तोफखाना चालू झाला होता. शेवटी हिंमत करून त्याने लॅपटॉप उघडला. तोफखान्याकडे लक्ष न देता काम उरकून घ्यावं, क्रांताला म्हणता येईल नंतर असा विचार त्याच्या मनात आला. पण आता मात्र क्रांताच्या रागाला पारावार राहिला नव्हता. तिने विक्रमचा लॅपटॉप हिसकावला, खाली टाकला, त्याच्यावर पाय ठेवला, लॅपटॉप मोडला, त्यातून ठिणग्या उडाल्या, धूर झाला आणि विक्रमला जोराचा झटका बसला आणि तो कोसळला. थोड्या वेळाने आवाज झाला. त्याला जाग आली. तो दचकून खुर्चीवरनं उठला. मी ऑफिसमध्ये? अजून त्याच्या डोक्याला झिंझिण्या येत होत्या. त्याने फोन बघितला. डोनेट टू सेव्ह द कंट्री फ्रॉम डूम्सडे. पुन्हा? आत्ता मी स्पॅम रिपोर्ट केलं होतं ना. त्याने घड्याळात बघितला. 9 वाजले होते. 9? पुन्हा नाही. हा तर मगाचाच मेसेज. हे काय चाललंय? हे मगाचच ईमेल. हे पण पाठवलेलं नाहीये. हे आत्ताच चाललंय. हे खरं आहे का मगाचं खरं होतं? हे आत्ता स्वप्न पडतंय का मगाशी पडलं होतं? पुन्हा कॉल. पुन्हा वेताळाचा कॉल. त्याने घाबरतच घेतला. एक तातडीची मदत हवी आहे. एका टेस्ट केस मध्ये अनपेक्षित निकाल येत आहेत. मी तुला टेस्ट केस पाठवते आणि हो लक्षात ठेव ही नवीन टेस्ट फक्त एकाच क्रमाने होऊ शकते. चूक झाली की पुन्हा पहिल्यापासून सुरू. हे नक्कीच स्वप्न आहे. तो जरा शांत झाला. पण स्वप्नासाठी जरा सगळं खूपच तपशीलवार चाललं होतं. हे नक्कीच खरं नसणार स्वतःशीच म्हणाला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. फोजेच्या पार्टीला तुला केक आणि सिक्युरिटी की घेऊन यायची आहे. सगळेजण वाट बघतायत. अभिषेकचा पुन्हा मेसेज होता. आता काय करायचं? पण स्वप्नात काही कामं करायची गरज नव्हती. त्याने थोडं दुर्लक्ष करायचं ठरवलं. लॅपटॉपच्या शॉकने आपण पडलो म्हणजे घरातच असणार. कदाचित बेशुद्ध किंवा अर्धवट शुद्धीत. क्रांता असणार जवळपास कुठेतरी. ती ठीक असेल ना? भलता चोराचा शॉक बसला. अजून अंग दुखतंय. हातापायांना मुंग्या येत आहेत. पण क्रांताला काही झालं असं वाटलं तरी नाही. स्वप्न आणि सत्य जरा यांची सरमिसळ झाल्यासारखं वाटतंय. एवढ्यात अभिषेकचा फोन आला. अरे आहेस कुठे? सगळेजण केकची वाट बघताय. फोजेला केक कापताना काहीतरी घोषणा करायची. विक्रम म्हणाला काही नाही रे, बोनस मिळवण्यासाठी शिफारस देणार येतो. अभिषेक चकित झाला. तुला कसं माहित? विक्रम म्हणाला ते महत्वाचं नाहीये, मी बोलतो नंतर तुझ्याशी. त्याने फोन ठेवला. ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं याचा तो विचार करायला लागला. आता अभिषेकचा पुन्हा फोन आला. अरे काय चाललंय? लवकर ये, फोजे वैतागलाय, तू निघालायस का? विक्रम म्हणाला मी येणं खरंच गरजेचं आहे का? ते जरा गडबड झाली. अभिषेक म्हणाला अरे तू वेडा झालायस की काय? फोजेची एक की आहे तुझ्याकडे, त्याला ती ताबडतोब हवी आहे, लगेच निघ. विक्रमने फोन ठेवला. सिक्युरिटी की शोधली. खरंच होती त्याच्याकडे. हे जरा अतिच होत आहे स्वप्नात. तो पुटपुटला. त्याने विचार केला बघू तरी काय या की मध्ये. स्वप्नात असलं काही करून बघायला नुकसान नाही. त्याने ती की त्याच्या लॅपटॉप मध्ये टाकली आणि बघितलं. लॅपटॉपवर लिहून आलं चुकीचं उपकरण, सेल्फ डिस्ट्रक्ट मोड, 3, 2, 1. काही काळाच्या आत लॅपटॉप मधनं ठिणग्या उडाल्या, धूर झाला. विक्रमला जोराचा झटका बसला आणि तो कोसळला. थोड्या वेळाने आवाज झाला आणि त्याला जाग आली. तो दचकून खुर्चीवरनं उठला. पुन्हा तेच. त्याने फोन बघितला. डोनेट टू सेव्ह द कंट्री फ्रॉम डूम्सडे. अरे काहीतरी भलतच चाललंय, तो स्वतःशीच म्हणाला. वेताळाचा कॉल त्याने घाबरतच घेतला. एक तातडीची मदत हवी आहे एका टेस्ट केस मध्ये.
खट त्यांनी कॉल बंद करून टाकला. याला वेळीच थांबायला हवं, पण स्क्रीनवर लिहून आलं कॉल अपूर्ण, सेल्फ डिस्ट्रक्ट मोड 3, 2, 1. लॅपटॉप मधनं ठेंग्या उडाल्या, दूर झाला. विक्रमला जोराचा झटका बसला आणि विक्रम पुन्हा कोसळला. पुन्हा थोड्या वेळाने आवाज आला आणि त्याला चालला. डोनेट टू सेव्ह द कंट्री फ्रॉम डूम्सडे. डूम्सडे खरंच आला की काय असं त्याला वाटायला लागलं. वेताळाचे शब्द पुन्हा एकदा त्याच्या कानावर पडले. एक तातडीची मदत हवी आहे. एका टेस्ट केस मध्ये अनपेक्षित निकाल येत आहेत. मी तुला टेस्ट केस पाठवते आणि हो, लक्षात ठेव, ही टेस्ट केस फक्त एकाच क्रमाने होऊ शकते. चूक झाली की पुन्हा पहिल्यापासून सुरू. चूक झाली की पुन्हा पहिल्यापासून सुरू. त्याच्या डोक्यात शब्द घुमायला लागले. तू माझ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली नाहीस तर तुझ्या डोक्याची शकल होतील. मेटा जगामध्ये विक्रम वेताळ कथा सुरू झाली होती. त्याच्या डोक्यात चक्र सुरू झाली. 3 वेळा झटके खाल्ल्यावर हा काहीतरी भलताच प्रकारे हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्याने थोडा धीर गोळा केला. हे खरं नाहीये आणि स्वप्नही नाहीये. मेटा कॉलनीमध्ये अनेक प्रकारची सुरक्षितता बाळगली जात असल्यामुळे तिथे पण असं होणार आहे. मेटाकुटी? माझ्या मेटाकुटीत असं होत आहे? कसं काय? पण मेटाकुटी ही त्याच्याच मेंदूतल्या माहितीप्रमाणे बनवली असल्यामुळे तो मेटाकुटीत आहे का खऱ्या जगात हे सांगणं नेहमीच कठीण होतं. विक्रमला हळूहळू होणाऱ्या गोष्टींचा उलगडा होतोय असं वाटायला लागलं. शक्य आहे मी मेटाकुटीत आलो हे तर आठवत आहे, पण परत गेल्याचं आठवत नाहीये. पण इथे असं कसं काय घडतंय? हे काहीतरी खूपच गूढ आहे. पण आता ते महत्वाचं नव्हतं. महत्वाचं होतं ते खऱ्या जगात परत आलं. त्याने उसासा टाकला आणि टोपीवरचं परतीचं बटन दाबलं. त्याच्या मनात शब्द उमटले, परतीचे दरवाजे बंद, टेस्ट केस अपूर्ण. बापरे, हे मी काय करून बसलोय? टेस्ट केस मी मेटाकुटीमध्ये टाकली चुकून आणि अनोळखी टेस्ट केस रन होत असताना मी स्वतः मेटाकुटीत शिरलोय. विक्रमचं पूर्ण अवसान गळालं. आता एकतर ही टेस्ट केस संपली पाहिजे, नाहीतर ती कुणीतरी थांबवली पाहिजे, किंवा ऑफिसमध्ये येऊन कुणीतरी माझी टोपी काढली पाहिजे. पण एवढ्या रात्री ऑफिसमध्ये कोण येणार, ते पण माझ्या केबिनमध्ये, आणि आलं तरी टोपी काढायची शक्यता खूपच कमी. तोपर्यंत इथे शॉप बसून बसून जीव जाणार आहे माझा. विक्रमने आवंढा केला. यातून बाहेर पडायचं तर मार्ग सापडेपर्यंत चुका करून चालणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे होजेची की ती त्याला मिळणं गरजेचं आहे, नाहीतर पुन्हा सगळं पहिल्यापासून सुरू. त्याने लगेच अभिषेकला कॉल केला. अभिषेक म्हणाला, अरे मी तुलाच कॉल करणार होतो. होजेची सिक्युरिटी की आणि केक. अभिषेकचं वाक्य तोडत मध्येच विक्रम म्हणाला, मला एक मदत करू शकतोस का? केक आणशील का तू जवळून? मी निघालोच. विक्रम लगेच गाडीत बसला आणि निघाला. होजेच्या घराकडे निघाला. चूक झाली की पुन्हा पहिल्यापासून सुरू. त्याच्या कानात हे शब्द अजूनही घुमत होते. तो विचार करू लागला, होजेला की दिली आणि केक दिला की एक काम बिनचूक होईल, पण क्रांताचा राग, त्याचं काय करायचं? काय झालं होतं तिला? त्याला काहीच सुचत नव्हतं. त्याने क्रांताला फोन केला, तिने उचलला नाही. त्याने मेसेज टाकला, हाय क्रांता डार्लिंग, सॉरी मला उशीर झालाय, पण व्हीपी कडे पार्टी आहे आणि तिथे जाणं मला गरजेचं आहे. उशीर होईल पण प्लीज राहू नकोस. मेसेज मिळाला की लगेच कॉल कर. तो होजेकडे पोहोचला. अभिषेक बाहेर होताच केक घेऊन. दोघं आत गेले. वेताळाचं त्यांच्याकडे बारीक लक्ष होतं. होजेने त्यांचं स्वागत केलं, कौतुक केलं, ड्रिंक दिलं. एक तरी पॅक पिण्याचा भाग होता, तेवढे तो प्यायला. होजेची की त्याने त्याला दिली आणि फोन हातात घेऊन क्रांताच्या उत्तराची तो वाट बघत बसला. डेमो संपताच तो निघाला आणि तडक घरी पोहोचला. घराचं दार त्याने भीतभीतच उघडलं. आत कोणीच नव्हतं. त्याने पटापट शोधाशोध सुरू केली. आतापर्यंत न चुकता सगळं चाललं होतं. कदाचित आता पण चूक नाही झाली तर यातून बाहेर पडता येईल. पण घरी सगळं यथास्थित होतं. क्रांता घरी फोन विसरून गेली होती. तो आरामात बसला. सवयीप्रमाणे त्याने लॅपटॉप काढला आणि सोफ्यावर बसून काम सुरू करणार. एवढ्यात त्याला लॅपटॉप, क्रांता, झटका सगळं आठवलं. त्याने गपचूप तो लॅपटॉप बंद केला, कपाटात ठेवला आणि विचार करत बसला. हे सगळं मेटाकुटीत घडतंय म्हणजे माझ्याच मनाचे खेळ आहेत.
हे जर माझ्याच मनाचे खेळ असतील, त्या खेळाचे नियम पण माझ्याच मनात आहेत. हे मी बदलू शकतो का? आणि हा खेळ संपवू शकतो का? एवढ्यात दारावर बेल वाजली आणि विक्रमची तंद्री तुटली. दारात क्रांता, डोळ्यात तोच राग. विक्रमच्या मनात आलं, हिला सगळं सांगता आलं आणि हिची मदत घेता आली तर. पण ही क्रांता काही खरी नव्हती. मेटा जगात तरी ही जरा बरी वागायला पाहिजे होती. न रागवणारी बायको, 8 ते 5च काम कर असं सांगणारी बॉस, डेडलाईन नसलेले प्रोजेक्ट. असं का नसतं जग? म्हणजे मेटा जग तरी. विक्रमने विचार केला. तेवढ्यात क्रांता डाफाली, कुठे होतास तू? आता विक्रमकडे वेळ नव्हता. त्याने लगेचच माघार घेतली आणि क्षमा याचना केली. मला माहितीये क्रांता, तू खूप रागावलीस आणि माझी काहीतरी मोठी चूक झाली. पण मला हे कळणं खूप गरजेचं आहे की माझं काय चुकलंय. प्लीज लवकर सांग. तिने सुरू केलं. तुला काही वाटतच नाही, खोटा मेटामध्येच जाऊन राहतो तू आणि तुझा लॅपटॉप, त्याच्याशीच का नाही केलं लग्न वगैरे वगैरे. विक्रमने पुन्हा तिला थांबवलं. खरंच सॉरी, तुला काय हवं ते करायला मी तयार आहे, पण प्लीज सांग. ती म्हणाली, तुझा लॅपटॉप दे आणि फोन दे. हा शनिवार रविवार काहीही काम नाही. विक्रमच्या काळजात धस्स झालं. लॅपटॉप आणि क्रांताच्या हातात, पण आता काही पर्याय नव्हता. त्याने लॅपटॉप काढला आणि तिच्या हातात ठेवला. तो म्हणाला, प्लीज लवकर सांग. ती थोडी नरमली आणि म्हणाली, आज बाबांचा 70वा वाढदिवस होता. मंदाताईकडे कार्यक्रम होता. जोडीने काव्य वाचन करायचं होतं. तू 9ला येणार म्हणाला होतास. किती वाट बघितली मी तुझी. सासऱ्यांच्या कवितांचे काव्य वाचन. विक्रमने मनातल्या मनात डोक्याला हात लावला. इथून सुटण्यासाठी आपल्याला काव्य वाचन करावं लागतंय की काय अशी शंका त्याच्या मनात आली. पण या शॉक्स पेक्षा तो शॉक बरा असा विचार करून तो म्हणाला, खरंच सॉरी, मी पूर्ण विसरलो. आज एक डेडलाईन होती, म्हणजे आहे असं तो म्हणत असतानाच मेसेज आला. विक्रमने हळूच मेसेज पाहिला. इंडिया टीमला पटकन कॉल करायचा होता. विक्रमच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. पण शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने टोपीवरचे परतीचे बटन दाबलं. पण टेस्ट केस अपूर्ण एवढे शब्द त्याच्या मनात म्हटले. त्याचं नशीब एवढं चांगलं नव्हतं. विक्रमने मन घट्ट केलं आणि क्रांताला म्हणाला, मला फक्त 5 मिनिटं लॅपटॉप हवाय. क्रांताची तळपायाची आग मस्तकाला गेली. तिने हातातला लॅपटॉप खाली टाकला. ठिणग्या उडाला, धूर झाला आणि झटका बसून विक्रम कोसळला. आणि थोड्या वेळाने तुम्हाला माहितीये, आणि त्याला जाग आली. विक्रमचे हातपाय थरथरत होते. डोक्याला झिंझिण्या आल्या होत्या. तो उठला. त्याने ताबडतोब ईमेल टाकलं आणि वेताळाचा कॉल घेतला. एका टेस्ट केस मध्ये अनपेक्षित निकाल येत आहेत. ती टेस्ट केस त्याच्या समोरच रंगत होती. तीही त्याच्याच आयुष्यात. आणि त्या टेस्ट केसचं नाव त्याच्या डोळ्यासमोर उमटलं, वर्क अँड लाईफ बॅलन्सिंग विथ AI. यात फेल्स येत आहेत. AI ला पण जमत नाही हे. आणि इथे ही टेस्ट केस त्यांनी स्वतःच्या जीवावर ओढून घेतली होती. तो तडक निघाला. जाता जाता सिक्युरिटी की त्याने अभिषेककडे टाकली आणि होजेला दे म्हणाला. मग काव्य वाचन सहन केलं आणि क्रांता बरोबर घरी गेला. क्रांता खुशीत होती. त्यामुळे रात्री 10 मिनिटं मनाचा हिया करून त्याने लॅपटॉप काढला आणि ईमेल बघितला. इंडिया टीमने कोड पाठवला होता आणि आता तो वेळेत रिलीज होऊ शकत होता. त्याने काम पूर्ण केलं. लॅपटॉप बंद केला आणि बेडवर पाठ टेकवली. क्षणात त्याला झोप लागली. थोड्या वेळाने या आवाजाने त्याला जाग आली आणि तो दचकून उठला. बेडरूम मध्ये अंधार होता. त्याने थरथरत्या हाताने टोपीवरचं परतीचं बटन दाबलं आणि क्षणात त्याच्या डोळ्यासमोरचं चित्र पालटलं. ऑफिसच्या झगझगीत स्क्रीन्सने त्याचे डोळे दिपले आणि समोर शब्द दिसले, टेस्ट केस सक्सेसफुल. थँक्यू. मला खूप मजा आली. आय होप तुम्ही सगळ्यांनी ही गोष्ट खूप एन्जॉय केली. ऑप्टिमिझम, सायफाय आणि इव्हन कॉमेडी विथ
ओंकार, थँक्यू सो मच. आमच्याकडनं दिनेश नाही आहे ना ते कोपरा आहे. संजना आयुष्य सोपं झालं ना.